श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रघुनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ भगवान की जय। आपण बाळ कुंभरेकर महाराजांचा एक सुंदर अभंग पाहिला। आम्ही जाणू गुरुचे पाय, आम्ही जाणू गुरुचे पाय, योग न जाणू मुद्रा नेनो नेनो अन्य उपाय, आम्ही जाणू गुरुचे पाय। अमृत सांडुनी तक्र पिणे, अमृत सांडुनी तक्र पिणे जळो त्यांचा व्यवसाय, आम्ही जाणू गुरुचे पाय, आम्ही जाणू गुरुचे पाय। बाळ सद्गुरु पद सांडुनी, बाळ सद्गुरु पद सांडुनी मुक्तीवरी हाय हाय, आम्ही जाणू गुरुचे पाय, आम्ही जाणू गुरुचे पाय। सद्गुरुनाथ महाराज की। बाळ कुंभरेकर महाराजांचा इतका सुंदर असा हा अभंग आणि या अभंगाला साजेसा असा दृष्टांत आता आपण घेणार आहोत। सोलापुरी मंगळवेढे ग्रामी, सोलापुरी मंगळवेढे ग्रामी, वनी कंटक शैलेवरी परब्रह्म धामी, अकस्मात वसा पातेली, अकस्मात वसा पातेली, पातला भागे तव तेथे राम राम हरे हरे राम 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 शिवते राम आता हे गाव होतं मंगळवेढ्याचं। आता आमच्याकडे गुरुचरित्रामध्ये असा दाखला आहे बरं का, की ज्या वेळेला आमच्या नृसिंह सरस्वतींनी म्हणजे दत्तांचा पहिला अवतार श्रीपाद वल्लभ, दुसरा अवतार नृसिंह सरस्वती महाराज आणि या नृसिंह सरस्वती महाराजांनी आपलं अवतार कार्य ज्या वेळेला संपवलं त्यावेळेला एका नावेमध्ये बसून ते श्रीशैलच्या ठिकाणी त्या पर्वताकडे जायला निघाले आणि जाताना आपल्या शिष्यांना म्हणाले की आम्ही कर्दळी वनामध्ये जातो। आता ही ती खूण आहे की आमच्या स्वामी समर्थांचा जन्म किंवा त्यांचं प्रकटीकरण हे कुठे झालं तर या कर्दळी वनातच झालं। याचा अर्थ आमचे नृसिंह सरस्वती त्याचप्रमाणे आमचे स्वामी समर्थ म्हणजे दत्तांचा तिसरा अवतार होय। बोला श्री स्वामी समर्थ महाराज की। आता कर्दळी वनातून निघालेले हे आमचे स्वामी भारतभर भ्रमण करत होते। अनेक तीर्थक्षेत्रांचं तीर्थाटनांचं त्यांनी दर्शन घेतलं। सगळीकडे कशी काय परिस्थिती आहे सगळं काही पाहून बऱ्याच वर्षानंतर ते मंगळवेढा गावामध्ये आले। सोलापूर जिल्ह्यातलं हे मंगळवेढे गाव, या मंगळवेढ्या गावामध्ये असलेल्या एका वनामध्येच ते वस्ती करून राहिले। आता वस्ती म्हणजे कसली तर निजण्यासाठी काय कंटक शय्या, कंटक म्हणजे काटे, काट्यांवर विचार करा। बाभळीचे हे मोठे काटे आणि अशा काट्यांच्या त्या छोट्या छोट्या फांद्या अशी शय्या केलेली आहे आणि अशा त्या शय्येवर आमचे स्वामी समर्थ महाराज पडलेले आहेत। दिवसभर कधी गावामध्ये यायचं, फेरफटका मारायचा आणि पुन्हा त्या वनामध्ये जाऊन आपल्या निजानंदी मग्न असायचं। लोकांमध्ये असो किंवा एकांतामध्ये
स्वामींची एकच अवस्था, त्या समाधीमध्ये, त्या निजानंदामध्ये, त्या परमेश्वराच्या परमोच्च आनंदामध्ये ते नमामि शंकर, हे शिव शंकर, हे गिरिजापती शंभो, याच एका मंत्रोच्चाराने दिवसभर बडबड करत इकडे तिकडे फिरत राहायचं आणि मग लोकांना वाटायचं हा कोणीतरी वेडाच आहे हो. बराच काळ स्वामी तिथे थांबलेले होते. काही लोकांना हळूहळू या वेड्याच्या आतमध्ये असलेला अवयव दिसायला लागला आणि बरेच लोक त्यांचे भक्त होऊ लागले. पण जसे भक्त असतात तसे निंदकही असतात. एकदा याच गावामध्ये राहणारा हा बसाप्पा तेली अत्यंत दीन अवस्था, घरामध्ये 18 विश्वे. आता हा विश्व म्हणजे थोडासा अपभ्रंश झालेला आहे. खरा शब्द आहे 18 विषे. 18 विषय म्हणजे किती? 18 गुणिले 20 किती झाले? 360. आणि वर्षाचे दिवस असतात 365. तेव्हा 5 दिवस आपले आनंदात गेले असं म्हणायचं, पण बाकीचे 360 दिवस हे अशाच गरिबीमध्ये काढले. म्हणून 18 विषय दारिद्र्य याच्या 5वीलाच पुजले. कामधंदा करायचा हो बिचारा, पण कामधंद्याच्या मानाने, कष्टाच्या मानाने त्याच्या हाताला तेवढा पैसा लागायचा नाही. आणि त्याच्यामुळे मग खाण्याचे बांधे, येण्याचे बांधे, पत्नी असायची नियमित आपल्या मुलांना रोज शिजवून घालू काय, रोजची तीच चिंता 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 संपायची नाही. मग घरामध्ये नवऱ्याने पाऊल टाकलं की हिची गुणगुण चालू व्हायची. अहो काय करायचं आता, काय शिकवू, घरामध्ये हे नाही, घरामध्ये ते नाही, पीठ नाही, कसं करू तर कसं करू तुमच्या बरोबर संसार, तुम्हाला काही वाटतंय की नाही, काहीतरी करा. हा म्हणतो जेवढं बाई माझ्याच्याने होतंय तेवढं मी प्रयत्न करतोय, पण आता आपल्यावर काही भगवंताची कृपाच होत नाहीये, तर मी काय करू. असा हा बसाप्पा तेली एक दिवस असाच अगदी नैराश्याने त्याला गाठलेलं होतं. खूप थकला होता की आता काही या जगण्यामध्ये अर्थ नाही आणि असाच एकटा एकांतामध्ये बसण्यासाठी म्हणून त्या वनामध्ये आला आणि समोर पाहत होतं काय, आमची ही स्वामी महाराजांची मूर्ती, त्या कंटकशयेवर काट्यांवर इतके टोचणारे मोठे मोठे काटे आणि त्यांच्यावर आमचे हे समर्थ पवले. त्यांच्यामधलं तेज, त्यांच्यामध्ये असणारी शक्ती, त्यांच्यामध्ये असणारी पुरुषशक्ती या बसाप्पाने ओळखली आणि त्याचा संपूर्ण भाव बदलला. म्हणजे एखाद्याच्या उद्धाराचा क्षण जो येतो म्हणतात ना, तो असा की बसाप्पाला हे दर्शन घडलं आणि लोक ज्याला वेडा वेडा म्हणतात त्याच्यामध्ये लपलेलं हे देवत्व या बसाप्पाला दिसतं आणि ते पाहिल्याबरोबर अष्टभाव जागृत झाले. तिथेच हात जोडले आणि तिथेच त्यांच्या चरणी घेतला आणि जय जयकार करायला लागला. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की. आणि त्याच वेळेला त्याच्या हृदयामध्ये निर्माण झालेला हा भक्तिरूपी अग्नी, त्याचे स्फुल्लिंग त्याच्या हृदयामध्ये पडलं आणि जे प्रेम निर्माण झालं ते आमच्या स्वामी समर्थांपर्यंत पोहोचलं. महाराज तसेच त्या शय्येवरून उठले आणि समोर उभे राहिले. त्यांना पाहिल्याबरोबर हा बसाप्पा त्यांच्या चरणावर पडला आणि महाराजला म्हणायला लागला, महाराज आज खऱ्या अर्थाने माझा उद्धार झाला, तुमचं दर्शन घडलं, आता काय करू, आता मला जगण्यासाठी काही दुसरं उरलंच नाही. महाराज म्हणाले, बाळा असं कसं, तू प्रपंची माणूस आहेस, घरी तुझी मुलं बाळ आहे, तुझी पत्नी आहे, असं कसं म्हणतोयस. पण या बसाप्पाला इतका नाद लागला आमच्या स्वामींचा, काय विचारू. सकाळी उठायचा, यायचा आणि स्वामींच्या चरणाशी बसून त्यांचे चरण दाबत राहा, त्यांना काही ना काही करून हे आणून दे, फळं आणून दे, फुलं आणून त्यांच्या चरणांची सेवा कर, त्यांच्यासाठी काहीतरी गुणगुण गुणगुण करत गाणी म्हणून दाखवायची वगैरे वगैरे, असं सगळं चाललेलं. रोज हा आपला पती उठतो आणि जातो कुठे, आता बायकोच्या मनामध्ये शंकेची पाच चुकायला लागली. म्हणे काम धंदा काही करत नाही, 4 पैसे कमवून आणत नाही, इथे ही पोरं माझ्या गळ्यामध्ये बांधलेली आहेत आणि संसाराचा
उशिरा येतो, खातो पितो आणि झोपतो आणि दिवसभर करतो तरी काय. मग हळूहळू हळूहळू कानावर भुणभुण यायला लागली बरं का. जनकर्ता की हो गुण गुण, जनकर्ता की हो गुण गुण, जीवा भावेच्या लागे गुण गुण, जीवा भावेच्या लागे गुण गुण, तरी बसापा मुखी गुण गुण, तरी बसापा मुखी गुण गुण, स्वामी नामे चित्त लागे रममान, स्वामी नामात चित्त झाले रममान. सगळ्या लोकांनी कुणकुण करायला सुरुवात केली आणि मग ही कुणकुण कानावर आली. अगं तुझा नवरा बिघडला ग, बिघडला, त्या वेड्याच्या नादाला लागला, जरा बघ काय करतोय. सकाळी उठतो आणि त्या वेड्याच्या मागे नुसता फिरत असतो. तो वेडा कसा गावभर फिरतो तसा हा आपला त्याच्या मागून 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 फिरत असतो. काय याला काम धंदा नाही का, जरा लक्ष दे नवऱ्याचं तुझ्या काय चाललंय. आमच्या तर कानावर आणलंय की या वेड्याने अशा अशा लोकांना वेळ लावलं की त्यांनी आपली घरं दारं सगळी काय केलेली आहे, स्वाहा करून टाकली आहे आणि याच गुणगान गात बसले. तेव्हा सांभाळतोय तुझा संसार कसा काय पुढे होणार ते बघ. आता हे म्हटल्याबरोबर हिच्या जीवाला गरगर लागायला सुरुवात झाली. गुणगुण गुणगुण की आपल्याला काय करायचं, आता आपल्या या नवऱ्याला या स्वामींच्या तावडीतून सोडवायचं तरी कसं. मग काय व्हायचं, घरात पाऊल टाकलं की हिच्या मुखात हे मंत्र सुरू व्हायचे. आता ह्याला घरात पाऊल टाकायचं भय वाटायला लागलं. घरी गेलो नाही गेलो की माझी परीक्षा सुरू होती. काय करत होता, कुठे गेला होता, कशाला त्याच्या मागे लागला होता, घरी बसा गपचूप. मग आता थोड्या दिवसांनी बायको अडवायला लागली, घराच्या बाहेर पाऊल टाकलं तर बघा. मग गपचूप बायकोचं लक्ष चुकवायचं आणि घराच्या बाहेर पडायचं. हे असं सुरू झालं. आता पुन्हा हा रात्री उशिराने यायला लागला की तोपर्यंत बायको झोपेल, म्हणजे आपली खटियाखडी कोणी घेणार नाही. पण बायको तवा धरून बसलेलीच असायची. हा माणूस घरी येतोय कधी आणि मी त्याला पहिल्यावर घेते कधी. आता हळूहळू असं व्हायला लागलं की याला घरी यायचाच कंटाळा यायला लागला. ही गुणगुण नकोच आपल्याला. म्हणून काय करायचंय, रात्री पण स्वामींच्याच ठिकाणी त्यांच्या चरणांशी बसून राहायचं. अहोरात्र स्वामींचं नामस्मरण करत राहायचं, त्यांची सेवा करत राहायची, त्यांना भिक्षा मागून आणून द्यायची. गावातले लोक बघायचे, याच्या घरामध्ये अन्न नाही, आपल्या मुलाबाळांना देण्यासाठी, आपल्या पत्नीला देण्यासाठी याच्याकडे अन्न नाही, पण 4 घरची भिक्षा मागतोय आणि त्या स्वामींना नेऊन देतोय. काही आहे का याला. लोक त्याची निंदा करायला लागली. पण काही झालं तरी आमच्या बसापाने स्वामींचे चरण म्हणून सोडले नाही. एका कानाने ऐकायचा, एका कानाने सोडून द्यायचा. कारण जाणलेलं होतं परब्रह्म तत्वच मला सापडलेलं आहे. मला या लोकांच्या निंदेशी काही देणं घेणं नाही, मला त्या सद्गुरूच्या चरणांशी देणं घेणं आहे. असे अनेक दिवस चालले होते, वर्षाची वर्ष गेली आणि एक दिवस ही भक्ती पदरूप झाली. रात्रीची वेळ होती. आमचे हे स्वामी महाराज त्यांच्या त्या शय्येवर झोपलेले होते. अचानक काय मनात आलं, सटकन उठल्याबरोबर हा सुद्धा त्यांच्या मागे उभा राहिला आणि स्वामी म्हणाले, चल माझ्या बरोबर. आणि भर 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 चालत 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 त्या वनामध्ये, घोर वनामध्ये सगळीकडे चिर काळोख आहे. त्या हिंस्र श्वापदांचे आवाज येत आहेत आणि अशा अवस्थेमध्ये स्वामींचं चालणं कसं तुम्हाला माहिती, तर 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 चालायचं आणि त्यांच्या मागून बसापा धावतोय. आणि अशा घोर वनामध्ये स्वामी शिरले की सगळीकडे अशी अवस्था झाली की ह्या बसापाला धावून एवढा थकवा आला, थोड्या वेळाने विसरूनच गेला की आपण करतोय काय, म्हणजे स्वतःचं भान हरवतं ना, तशी अवस्था प्राप्त झाली. आणि फक्त धावतोय स्वामी भरभर चालतायत. आणि अचानक असं घडलं की काल व्याल जाल पसरले
व्याल जाल पसरले, अग्नी सम तेज आकले. अग्नीसारखं तेज त्या ठिकाणी मापलेलं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आमचे स्वामी वदले, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आता काय पाहिलं की ज्यामुळे हा आमचा बसप्पा या ठिकाणी थांबला. काल व्याल जाल या संपूर्ण भूमीवर पसरलेलं दिसतं. काळ स्वरूपामध्ये म्हणजे जणू काही मृत्यूच त्या ठिकाणी यावा असे हे मोठे भुजंग, नाग, सर्प त्या ठिकाणी व्याल हे सगळे असे त्यांचं जाळच संपूर्ण त्या जमिनीवर पसरलेलं होतं. पाऊल टाकू तर कुठे टाकू? आजूबाजूला किर्ण काळोख आहे, त्या अंधारामध्ये काही दिसत नाहीये. ज्या काही खांद्या दिसत आहेत, लटकत आहेत, त्या पण जणू काही सर्पच सगळीकडे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर आमच्या या बसप्पाच्या अंगाला धडधडून घाम फुटला, थर 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 कापू लागला. पण समोर दिसत होते आमचे स्वामी आणि स्वामी समोर म्हणत होते, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. अरे स्वामी पुढेही आहेत, स्वामी मागेही आहेत, स्वामी आजूला आहेत, स्वामी बाजूला आहे. मग भय कसलं? बसप्पा म्हणायला लागला स्वामी स्वामी स्वामी. स्वामी म्हणाले अरे बघतोस काय, भर भर जेवढे हवे तेवढे भरून घे, तुझं भाग्य आज उदयाला आलेलं आहे. आणि काही विचार न करता त्या वळवळणाऱ्या सर्पांकडे बघत बघत खांद्यावरचं उपकरण काढलं, पटकन त्या बसप्पाने एका नागावर टाकलं आणि भरकन तो नाग उचलला आणि थर 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 हातांनी स्वामींच्या मागे धावत 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 निघाले. थोड्या वेळाने पुढे आले, त्या वनाच्या बाहेर पडले, हातामध्ये वळवळ थांबलेली भासली. आणि कुठेतरी याला वाटायला लागले की इतका वेळ काहीतरी वळवळत होतं, क्षणामध्ये थांबलं आणि बघतो तर काय स्वामी शिवाच्या मंदिरामध्ये पोहोचले. त्यांच्या मागून हा आमचा बसप्पा सुद्धा स्वामींच्या मागे त्या मंदिरामध्ये गेला. आणि स्वामी म्हणाले बस. बसला. स्वामी म्हणाले उघड तुझी ती जी काही उपरण्यामध्ये बांधून आणलेस ते. आणि याने उघडलं तर काय, सर्प नाही बरं, त्या ठिकाणी होती सोन्याची वीट. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की. तुझं भाग्य उदयाला आलं. का उदयाला आलं बसप्पाचं भाग्य? कारण चरणांची सेवा घडली हो. कशाचाही विचार केल्याने अन्य काही त्याने जाणलं नाही. अनन्य शरणागतता त्या सद्गुरूंच्या ठिकाणी दाखवली. आणि ज्या दुःखामध्ये इतकी वर्षानुवर्ष तो खितपत पडलेला होता, जे दैन्य होतं त्याचं ते क्षणामध्ये घालवून टाकलं. ही सोन्याची वीट घेऊ बाळा, आता जा तू घरी आणि तुझ्या घरामध्ये आता अखंड लक्ष्मी नांदेल. याच्या पुढे तुझे खाण्याचे, पिण्याचे, देण्याचे कशाचेही हाल म्हणून होणार नाही. तेव्हा जा सुखाने संसार कर असा आशीर्वाद देऊन बसप्पाला आमच्या या स्वामींनी घरी पाठवलं. आणि घरी पाठवल्यानंतर जो काही तो सोन्याचा नाग, काही ठिकाणी सोन्याचा नाग म्हटलेला आहे, काही ठिकाणी सोन्याची वीट म्हटलेलं आहे, ते नेऊन आपल्या पत्नीच्या समोर ठेवलं. आणि ते ठेवल्यानंतर घडलेला सगळा तो प्रसंग आपल्या पत्नीला सांगितला. आणि तो पत्नीला सांगितल्यानंतर पत्नीला खरोखर पटलं की आपला पती हा साधा सुद्धा मनुष्य नाही. तो कसा आहे तर एक सच्चा भक्त आहे. ज्या भक्ताने स्वामींना स्वतः, जसं काल आपण म्हटलं, आपण काय मागतो भगवंताकडे, स्वामी मला हे द्या ते द्या, पण याने काय मागितलं नाही, त्याने स्वामींना मागितलं आणि स्वामींना मिळवलं. असा हा भगवंताचा परम भक्त आहे. आणि तेव्हा तिला स्वामींचं महत्व कळलं आणि ती सुद्धा म्हणायला लागली स्वामी माझी आई, स्वामी माझी माऊली. आणि ज्याप्रमाणे आपला पती अहोरात्र या स्वामींची सेवा करू लागला, ती सुद्धा सेवा करू लागली. आणि म्हणता म्हणता संपूर्ण गाव त्या ठिकाणी स्वामींचे गुणगान गाऊ लागले. आता ही भक्ती कशी फलरूप झाली तर याला कारण होते हे आमचे सद्गुरू. त्या सद्गुरूंच्या ठिकाणी असणारी अनन्य शरणागतता हे अशा प्रकारे आपला उद्धार करतो. ज्याला जे हवं ते तर देतातच, म्हणजे भोग तर देतातच, पण त्याच्याबरोबर मोक्षाचा, मुक्तीचा त्याचा मार्गही मोकळा करतात.
असे हे सद्गुरू असतात. म्हणून आमचे बाळे कुंभीकर महाराज आपल्या पहिल्या रंगरंगामध्ये ज्याप्रमाणे म्हणतात, आम्ही जाणू गुरुचे पाय. हे ज्याला गुरुचे पाय पडले, कारण गुरुच्या चरणांशी जो असतो. तुम्ही जर भगवंताचं रूप पाहिलं, आमचे बालाजी जर बघितले तर बालाजींचं लक्ष कुठे आहे? नेत्र खाली आहे. कारण चरणांकडे असतो तो पहिला दिसतो आणि भगवंताचं लक्ष आपल्या चरणांकडे असतो. कोण कोण त्या चरणांकडे आलेला आहे त्यांना भगवंत पहिला सांभाळतो. याच्यासाठी चरणांची सेवा ही फार महत्वाची झाली. आमच्या विष्णूंचा जो संपूर्ण त्यांची जी श्रीमंती आहे, ती श्रीमंती कोणामुळे? तर आमच्या लक्ष्मी मातेमुळे आहे. जिच्याकडे सगळं धन आहे, सगळं वैभव आहे, पण ती करते काय? एकदा आमच्या या लक्ष्मी मातेचा आणि विष्णूंचा असा संवाद झालेला होता. लक्ष्मी म्हणाली की स्वामी मला सांगा, तुमच्या एखाद्या भक्ताला आपण जर विचारलं की तुला विष्णू आवडतात की तुला लक्ष्मी आवडते, तुम्हाला काय वाटतं? काय म्हणते? आता विष्णू म्हणतात साहजिकच माझा भक्त मलाच निवडणार. नाही हो, तुमचा भक्त मलाच निवडणार. तर का बरं? अहो माझ्याकडे किती धन वैभव आहे, माझी कृपा झाली की तो आनंदात असा काही तुम्हाला सहज विसरून जाणार, काही विचारू नका. भगवंत म्हणाले असं आहे का? म्हणाले चल तुला दाखव. आणि भगवंत त्या ठिकाणी या लक्ष्मी मातेला घेऊन आमच्या या वारकरी मंडळींच्या भजनामध्ये येऊन बसले. आता त्या वेळेला असं झालं की भजन इतकं छान रमलं, भगवंताचं नामस्मरण इतकं छान रमलं की आकाशामधून धो 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 सोन्याच्या मोहरा पडायला लागल्या. पण आपलं भजन सोडून एकही वारकरी एकही सोन्याची मोहर घ्यायला धावला नाही. आणि हे जेव्हा भगवतीने पाहिलं तेव्हा तिला कळलं की असा भक्त जो सच्चा भक्त आहे ना, तो मायेच्या मागे कधी धावत नाही. आणि तिने सुद्धा भगवंतांचं हे अस्तित्व मान्य केलं की खरंच स्वामी तुम्हीच श्रेष्ठ आहात. आणि म्हणून आमची ही भगवती कायम त्या विष्णूच्या चरणांची सेवा करत असते. ज्या वेळेला आमची ही लक्ष्मी त्या समुद्र मंथनातून अवतरित झाली ना, त्यावेळेला सगळे धावायला लागले. अहो राम 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 करणारे आमचे ऋषी मुनी सुद्धा एवढे मोहात पडले. सगळे म्हणाले मी हिच्याशी विवाह करून बरं का. सगळे देव धावायला लागले, मी हिच्याशी विवाह करणार, मी हिच्याशी विवाह करणार. या आमच्या भगवतीलाच आता विचार करायची वेळ आली की जो तो माझ्याशी विवाह करायला धावतोय, कारण काय? मी धनाची देवता आहे, हातामध्ये माझ्या मोहरांचा तो सोन्याचा कुंभ आहे, हे कुंभ आहे, हा हे पाहून जो तो धावतोय, तेव्हा मी अशाशीच लग्न करीन ज्याला माझा मोह नाही. आणि असे कोण आहे? तर भगवंत आहे, विष्णू आहे. म्हणून तिने वरलेला आहे तर आमच्या या विष्णूंना. आणि अहोरात्र आमची ही भगवती, आमची ही महालक्ष्मी त्या विष्णूंची काय करते? चरण सेवा करते. आणि त्या चरण सेवेमध्ये तिला अजिबात कमीपणा वाटत नाही. कारण हे त्रिकालबाधित सत्य आहे की चरण सेवा ही भगवंताची प्राप्ती घडवत असते. म्हणून ज्याप्रमाणे पूर्वरंगामध्ये आमचे हे बाळे कुंभीकर महाराज म्हणतात,
सर्वांनी उभं राहायचं.